मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडा या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील टोल नाका जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी टोल वसुलीला सुरुवात झालेली आहे। अद्यापही गेली कित्येक वर्षापासून मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे 100% काम हे पूर्ण झालेले नाही आहे। मात्र या खारपाडा टोल नाक्यावरती देखील पूर्णतः असुविधा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, खारपाडा टोल नाका या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती टोल वसुली सुरू झालेली। काही वाहन चालक आहेत। दादा, आपण कुठं ते कुठं प्रवास करत आहात आणि टोल वसुलीला सुरुवात झालेली, काय सांगताय? आता आम्ही अलिबागला चाललेलो आहे। दोस्तो रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, दोस्तो टोल वसुली केली जाऊ नये। तसेच रस्त्याची दुरुस्ती केली असेल तर टोल वसुली होऊ नये। टोल वसुलीच्या हिशोबाने जर का टोलसाठी थांबायला लागलं 5 मिनिटापेक्षा जास्त तरी टोल घेऊ नये, अशी लोकांना सवलत देण्यात यावी। आता आम्ही वर्षभराचा 3000चा टोल पूर्ण भरलेला आहे, तरी आम्हाला नाहक बराच वेळा थांबायला लागतं, बराच आमचा वेळ जातो किंवा टोल वसुली केली जाते चुकीच्या पद्धतीने, कामं नसतील झाली तरी थांबवावी ही विनंती आहे। दादा, काय सांगाल? आपण कुठे ते कुठं प्रवास करत आहात आणि आता टोल वसुलीला सुरुवात झालेली, टोल घेतले जातात भरमसाठ, रस्ते झालेत? नाही, रस्ते झाले नाहीत अजून। बघायला गेलं तर अजून माणगाव इंदापूरला जो आहे तो ट्रॅफिक तर भेटणारच आहे मला। आता मी पोलादपूरला महाडला जाणार आहे। आता हे आणि टोल चालू केलं तर केंद्र सरकारने आदेश दिला, पूर्ण गोवा रोड होत नाही तोपर्यंत टोल चालू करू नका। यांनी का केलं सटा टोल चालू? ह्याच्याबद्दल सरकारने जागा राहायला पाहिजे, कारण की आता रोड तुम्ही करत नाही, टोल वसुली करताय, हे चुकीचं आहे ना। अजून काही वाहन चालक आपल्यासोबत बोलण्याकरता आहेत। दादा, मुंबई गोवा हायवेवरती टोल नाक्याला सुरुवात झाली, टोल वसुली केली जात आहे, टोल वसुली व्हायला पाहिजे? काय नाही, कशाला टोल वसुली पाहिजे? आता एवढे मुंबई टोल नाक्यात कशाला टोल वसुली पाहिजे? रस्ता तर आहे ठीक आहे चांगला, पण टोल प्रत्येक ठिकाणी 10-10, 5-5 किलोमीटर टोल गाडीवाला परवडलं पाहिजे का नाही? दादा, मुंबई गोव्याला जाताना अद्याप रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि टोल वसुली केली जाते, टोल घेतला जातोय, घेतला पाहिजे टोल? नाही, टोल मुळीच घेतला नाही पाहिजे। रस्त्याची पण लेवल बरोबर नाही इथे, तर टोल घेतलाच नाही पाहिजे। टोल घेतला नाही। जे टोल वसुली करण्यासाठी जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची सुरक्षेची देखील जबाबदारी घेतलेली पाहावयास मिळत नाही आहे, सुरक्षिततेची जी काळजी घेतलेली पाहावयास मिळत नाही। या ठिकाणी योग्य त्या कॅबिन देखील ज्या आहेत त्या लावलेल्या गेलेल्या नाही आहेत। मात्र या ठिकाणी जे आहे ती टोल वसुली सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे नागरिकांमधून देखील मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे। आणि ह्या ठिकाणची जी टोल वसुली जी आहे ती कल्याण ग्रुप यांच्या माध्यमातून केली जात आहे। आणि त्यातच रायगडचे खासदार सुनील तटकरे असतील व रायगड जिल्ह्यातील मंत्री आदितीताई तटकरे असतील यांनी देखील ही तात्काळ जी टोल वसुली आहे, जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं जे काम आहे ते 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये, असे आम्ही नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत त्यांना सांगणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। या ठिकाणी अनेक पक्षांच्या माध्यमातून देखील या टोल वसुलीला विरोध झालेला पाहावयास मिळत आहे। तसेच या टोल नाक्याच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रसाद अटक, LS मराठी, रायगड।